रसिक हो नमस्कार. संजीवनीच्या संजीवनी देणाऱ्या अशा सुरेल मैफिलीने आजच्या या संध्याकाळची सुरेल सुरुवात झाली. कारण कुठलंही संगीत हे शेवटी परमेश्वराच्या चरणी जाऊन पोहोचतं आणि मगच आपल्याला त्याचा आशीर्वाद मिळतो असं म्हणतात. पण हे सुरेल संगीत ऐकण्यासाठी, त्याचा आनंद घेण्यासाठी शरीर तंदुरुस्त लागतं आणि म्हणून परमेश्वराचे गुरुचे असे आशीर्वाद आपल्याला नेहमीच लागतात. आपण नेहमीच देवाला अशी प्रार्थना करतो की मला सुखी ठेव, छान ठेव. पण देव म्हणजे काय? तो देव हा माणसातलाच देव असतो. असे दोन देव या मंचावर आहेत. एक आहे कार्डिओलॉजिस्ट, एक आहे न्यूरोलॉजिस्ट, जो आपलं आयुष्य फार सुंदर करतो. त्यांना आज आपण जीवन गौरव पुरस्कार देऊन इथे सन्मानित करणार आहोत. त्यातले पहिले आहेत आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कार्डिओलॉजिस्ट आणि हेल्थ केअर इकॉनॉमिस्ट डॉक्टर मुकेश हरियावाला आणि जसलोक रुग्णालयाचे डायरेक्टर न्यूरोसर्जरी या विभागाचे डॉक्टर परेश के दोशी. या दोन देव असलेल्या माणसांना प्रथम आपला एक नमस्कार करूया. आजच्या कार्यक्रमाचं प्रयोजन असं आहे की पार्किन्सनशी यशस्वी झुंज या दिनेश पटेल यांच्या पुस्तकाचं आज प्रकाशन होत आहे आणि हे प्रकाशन आज या दोन देवरूपी माणसांच्या हातून होत आहे. हा योगायोग आणि आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे. आज यांच्या बरोबरीनेच या मंचावर उपस्थित आहेत डॉक्टर रजनीकांत पटेल, जे अध्यक्ष MSP संघ, पूर्व सेबी अध्यक्ष जे आहेत. यानंतर संत नामदेव संस्थानचे अध्यक्ष सतीशराव बिडोळकर आहेत. नटुबाई पटेल, बोरिवली गोल्डन ग्रुपचे अध्यक्ष. स्वतः दिनेश पटेल हे आज अतिशय उत्साहात आणि एका बाजूला थोडेसे नर्वस झालेले आहेत. कारण गेला महिनाभर ते या कार्यक्रम कसा होईल आणि एक खांबी तंबू असं मी त्यांना म्हणते. त्यांच्या अर्धांगिनी दीक्षाबेन या जरी त्यांच्या पाठीशी असतील तरी त्यांचा स्वतःवरच खूप असा विश्वास आहे आणि म्हणून सगळं म्हणजे पुष्पगुच्छ आले की नाहीत, हार आले की नाहीत, डॉक्टर येत आहेत की नाही, इथेपासून ते संजीवनीचा कार्यक्रम उत्तम होतोय की नाही यापर्यंतची सगळी जबाबदारी आमचे दिनेश पटेल यांचे आहे. त्यामुळे थोडेसे ते नर्वस आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या होऊ देत. ग्राफिक प्रिंटर्सचे मालक श्री मंगेश वर्तक हे मंचावर आहेत. या सगळ्यांचं मी प्रथम दिनेश पटेल यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्याची विनंती करते. प्रथम आपण खास आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कार्डिओलॉजिस्ट इथे या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. तुम्हाला सांगायला कसा माणूस असतो बघा. उद्या सकाळी 6 वाजता त्यांचं चायनाचं फ्लाईट आहे, पण दिलेला शब्द पाळायचा या एकाच आपल्या आंतरिक इच्छेने आज ते या छोट्याशा अशा वाटणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. म्हणून त्यांच्यातलं दैवत्व मी तुम्हाला सतत सांगते. असे डॉक्टर मुकेश हरियावाला यांना आपण आता सन्मानित करूया. स्वागत करतोय दिनेश पटेल यांच्या हस्ते आपण. जसलोक रुग्णालयाचे न्यूरोसर्जरी या विभागाचे डायरेक्टर परेश के दोशी. आज दिनेश पटेल हे पार्किन्सनशी यशस्वी लढा जो म्हणता आहेत, तो माणूस चालू शकत नव्हता, बोलू शकत नव्हता. त्या माणसाला खडखडीत बरं करण्याचं सगळं श्रेय परेश दोशी यांना जातं. यानंतर नामदेव संस्थान हिंगोलीचे अध्यक्ष सतीश बिडोळकर यांचाही आपण सत्कार करूया. MSP संघाचे अध्यक्ष रजनीकांत पटेल यांचाही आपण आता स्वागत करूया. पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचं कौतुक करतोय, स्वागत करतोय. बोरिवली गोल्डन ग्रुपचे अध्यक्ष नथुबाई पटेल. आणि ग्राफिक प्रिंटर्सचे मालक मंगेश वर्तक. आजचा हा आनंद सोहळा ज्यांच्यामुळे शक्य झालेला आहे ते पार्किन्सनशी यशस्वी झुंज या पुस्तकाचे लेखक श्री दिनेश पटेल यांच्याविषयी थोडंसं सांगायला आवडेल. कारण आज हा माणूस अतिशय आनंदी चेहऱ्याने आपल्या समोर बसतोय
पण त्याच्या पाठीमागे जसा फ्लॅशबॅक असतो त्या फ्लॅशबॅक पद्धतीने त्यांनी काय काय सहन केलंय आणि कशी यशस्वी झुंज दिली आहे त्याचा ओझरता असा हा मी तुम्हाला मागोवा घेते. मुळात दिनेश पटेल हे 2000 साली होल्टास बेलार्ड पियर इथून स्वेच्छानिवृत्ती त्यांनी घेतली. नंतर मग बोरिवली नाट्य परिषदेमध्ये 13 वर्ष सातत्याने त्यांनी काम पाहिलं. संत नामदेव ते संत शिरोमणी नामदेव कसे झाले याविषयी संशोधनपर माहितीपटाचं निर्माण करून यूट्यूब दिनेश पटेल या वाहिनीवरून 150हून अधिक व्हिडिओचं निर्माण त्यांनी केलेलं आहे. संत नामदेव विषयावरून हॉलिवूडच्या निर्मात्यांशी चित्रपट करण्याच्या दृष्टीने दिनेश पटेल यांची वाटचाल आता सुरू आहे. श्रीपाद श्रीवल्लभ लीला मासिकात दत्त जयंती विशेषांक अंकापासून क्रमशः त्यांची लेखमाला ही प्रदर्शित होत असते. हे सगळं सुरळीत होत असताना पार्किन्सन्स, ज्याला मराठीत आपण कंपवात असं म्हणतो, त्या आजाराची हळूच सुरुवात झाली. सध्या केलेल्या संशोधनात जगात 9 मिनिटाला 1 रुग्णाची वाढ या पार्किन्सन्स किंवा कंपवात या रोगामध्ये होते. हे एक आपल्या दृष्टीने अतिशय दुर्दैव असं म्हणायला पाहिजे. आपल्याला झालेल्या रोगाचं निदान होणं, त्यासाठी उत्तम डॉक्टर मिळणं, त्यानंतर उपचारादरम्यान माणसं तुम्हाला भेटणं आणि या सगळ्यांची उत्तम साथ मिळेल तरच तुमचं मानसिक संतुलन ठीक राहतं आणि आम्ही पुढे जातो. यातून रुग्णाला काय काय सहन करावं लागतं, तो कसा कसा जातो, याचं यथार्थ असं सगळं जे काही वेदना आहे, जी असहाय्यता आहे, ती पार्किन्सन्सची यशस्वी झुंज या पुस्तकातून दिनेश पटेल यांनी स्वानुभवातून लिहिलेली आहे. यावेळी स्वतः रुग्ण, त्यांच्या जवळचे नातेवाईक या सगळ्यांची एका दृष्टीने परीक्षा होत असते. कारण रुग्ण तो रोग सहन करतच असतो, पण त्याही पेक्षा त्यांचे जे जवळचे नातेवाईक असतात त्यांची जीवघेणी अशी घालमेल होत असते. या दिव्यातून दिनेश पटेल यांनी आजारावर कशी मात केली, एका मोठ्या ऑपरेशनमधून ते कसे बाहेर पडले याचे अनुभव या पुस्तकात आहेत. पार्किन्सन्स हा रोग बरा न होणारा असला तरी त्यावर योग्य उपचार, औषधं आणि त्याची जर मात्रा नीट घेतली तर तो कमी होऊ शकतो, असा दिलासा अनेक रुग्णांसाठी दिनेश पटेल यांनी या पुस्तकातून केलाय. डॉक्टर परेश के मोदी यांच्यासारखे नामांकित सर्जन आपल्या भारतात आणि त्याहून आपल्या महाराष्ट्रात आहेत. दिनेश पटेल म्हणतात की आई एकदा आपल्याला जन्म देते, पण शारीरिक पीडेतून बाहेर काढणारा डॉक्टर पुन्हा एकदा आपल्याला जन्म देतो. असे डॉक्टर म्हणजे डॉक्टर परेश दोशी. या सर्व प्रवासात अत्यंत सौजन्याने विचारपूस करणारी, मदत करणारी सिस्टर भारतीबेन करकरा आज इथे उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी हे टाळ्या वाजवूया. दिनेश पटेल अत्यंत हळव्या आणि अतिशय नाजूक अशा संवेदनशील मनाचे आहेत. त्याचं एक उदाहरण, जसलोक रुग्णालयामध्ये ॲडमिट असताना बेडवर पडून बाहेर बघण्याचा त्यांचा छंद होता आणि उषा किरण, उर्मी अंगण या उंच इमारती बघून असंच काहीतरी भरारी मारण्याचं स्वप्न ते पाहत असत. एकदा असं झालं की 200 कावळे कावकाव कावकाव करत होते आणि एक कावळा होता, त्याच्यामध्ये एक दोरी अडकली होती आणि तो फडफड फडफड करत होता आणि सुटका करून घेत होता. एका जाळीमध्ये तो अडकला होता. दिनेश पटेल यांना अजिबात हे सहन झालं नाही. नक्की काय होतंय हे त्यांना कळत नव्हतं आणि मग तिथेच पडलेला मोबाईल त्यांनी उचलला आणि त्यांनी फायर ब्रिगेडला फोन केला. तेव्हा तिथल्या माणसाने असं सांगितलं की तुम्ही तर जसलोक रुग्णालयात आहात, तुम्हाला बरं नाहीये. आम्ही जेव्हा त्या कावळ्याला वाचवायला येऊ किंवा त्या इमारतीमध्ये जाऊ तेव्हा जो माणूस फोन करतो तो तिथे उपस्थित पाहिजे. आणि त्याने फोन ठेवून टाकला. असहाय्यपणे ती फडफड ते पाहत होते. काही केल्या त्यांना सहन होईना. पुन्हा एकदा त्यांनी एक अर्धा तासांनी ती असहाय्य फडफड पाहून फोन केला. पुन्हा एक दुसरा शिपाई होता. तिकडून उत्तर आलं, साहेब तुम्ही किती काही म्हणत असलात तरी आम्ही हे करू शकणार नाही. फोन बंद झाला. त्या असहाय्य अवस्थेमध्ये दिनेश पटेल हे काहीच करू शकत नव्हते. शेवटी त्यांनी ती खिडकी बंद केली, ती कायमची. इतक्या संवेदनशील मनाचा हा माणूस आता दिसताना मात्र एकदम हँडसम टोपी घालून आणि दाढी वाढवून आहे. पण ही दाढी आणि ही टोपी ही देवानंद सारखी दिसण्यासाठी नाही आहे, तर आपल्या शरीरावर झालेल्या असहाय्य जखमा किंवा टाक्यांचे जे घाव आहेत ते लोकांना दिसू नये आणि आपण नेहमी छान दिसावं या दृष्टीने दिनेश पटेल यांनी हे संपूर्ण वरती जे आहेत ते खूप मोठ्या ऑपरेशनचे सगळे धागेदोरे आहेत. ते धागेदोरे मात्र आता सुखात रूपांतरित झालेले आहेत. त्या दिनेश पटेल यांच्या या जिगरीसाठी, जिद्दीसाठी मात्र एकदा टाळ्या होऊ देत. भारतीबेन करकेरा यांना मी इथे मंचावर आमंत्रित करते.
फुल ना फुलाची पाकळी म्हणून त्यांना प्रेमाचं प्रतीक आपण पुष्पगुच्छ देऊन करूया. दिनेश पटेल असे मजेत मिस्किल आहेत ते खूप खूप वेळा मजा मजा करतात. ते म्हणतात भारतीबेन सारखी इतकी सुंदर दिसणारी जर सिस्टर असेल तर मला खूप वेळा आजारी पडायला आवडेल. म्हणजे आता पडू नका पण ते असं म्हणतात. यानंतर आपण पुस्तक प्रकाशन करूया. पार्किन्सनशी यशस्वी झुंज या पुस्तकाचं प्रकाशन आपण डॉक्टर मुकेश दिनकर हरियावाला आणि विशेष अतिथी डॉक्टर परेश के दोशी यांच्या हस्ते करूया. या पुस्तकाची इंग्रजी आणि गुजराती आवृत्ती सुद्धा लवकरच निघणार आहे. आज या पुस्तकाची किंमत 100 रुपये अशी आम्ही सवलतीच्या दरात ठेवलेली आहे. पार्किन्सनशी यशस्वी झुंज या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे. गुजराती आणि इंग्रजी या 2 भाषांमध्ये लवकरच हे पुस्तक भाषांतरित होईल. यानंतर ज्यांनी आपल्याला पुन्हा एकदा पुनर्जन्म दिला त्या डॉक्टर मुकेश हरियावाला यांना आपण जीवन गौरव पुरस्कार देणार आहोत. हार्वर्ड ट्रेन एमिनेंट इंडियन अमेरिकन हार्ट सर्जन अँड रिसर्च सायंटिस्ट डॉक्टर मुकेश हरियावाला, इंडियाज मोस्ट ॲडमायर्ड सर्जन, हा पुरस्कार नुकताच महाराष्ट्राचे गव्हर्नर के शंकर नारायण यांच्या हस्ते त्यांना मिळालेला आहे. अत्यंत कमी वेदना देणारे, रुग्णाला ताबडतोब ठणठणीत करणारा हा सर्जन अशी त्यांची एक प्रेमळ अशी ओळख आहे. बोस्टन US बेस असलेले डॉक्टर मुकेश देश विदेशात सर्जन म्हणून ख्यातनाम आहेत. भारताचे पंतप्रधान जे आपलं राज्य चालवतात त्या डॉक्टर मनमोहन सिंग यांची बायपास लंडन येथे त्यांनी यशस्वी केलेली आहे. मगाशीच म्हटलं ना की सुरांचं नातं काय असतं. ते सुरांचं नातं कुणाचीही धडधड वाढवणार असतं. एखादा कॅबरे डान्स किंवा पॉप संगीत ऐकल्यानंतर किंवा एखादं संत ज्ञानेश्वरीतलं गाणं किंवा संत तुकारामांचं ऐकलं की खूप कमी अशी धडधड होते. पण जेव्हा वेगळ्या कारणाने धडधड ती खूप वाढायला लागते आणि धडधड जेव्हा कमी होते त्या धडधडीचा एक सुंदर समन्वय आपले डॉक्टर मुकेश घालतात आणि मग मात्र संथ वाहते कृष्णामाई त्याप्रमाणे आपलं सगळं आयुष्य छान होतं. अशी बायपास करणारे हे डॉक्टर आहेत. सुप्रसिद्ध संगीतकार RD बर्मन यांच्यावर यशस्वी बायपास सर्जरी केली आणि त्याच्या पुढे तो 20 वर्ष जगला. जाता जाता त्यांनी अशी गंमत सांगितली की RD बर्मन यांची जेव्हा लंडनला बायपास झाली त्यावेळेला त्यांचा अगदी जिगरी दोस्त जो ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन अशी घट्ट मैत्री असलेला सुपरस्टार राजेश खन्ना त्यांना पाहायला आला होता आणि मग खूप गमती जमती चाललेल्या होत्या. आणि मग थट्टा मस्करीत एकदा RD बर्मन राजेश खन्नाला म्हणाले की तू जरी खूप पॉप्युलर असलास, खूप प्रसिद्ध असलास, तर इतर लोकांपेक्षा माझं हृदय खूप मोठं आहे. तेव्हा राजेश खन्ना त्याला गमतीत असं म्हणाला, इसमें कोई शक नहीं, दिल की बात लबों पर लाकर अब तक हम दुख सहते रहे, असं RD बर्मन यांनी त्यांना म्हटलं होतं. अशी एक छोटीशी गंमत आहे. त्या गमतीला एक सलाम म्हणून आता आपण मुकेश हरियावाला यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करूया. आपण सर्वांनी उभं राहून यांना आपण मानाचा एक सलाम देऊया. जीवन गौरव पुरस्कारांनी आपण आता डॉक्टर मुकेश हरियावाला यांना सन्मानित करत आहोत.
डॉक्टर इतके हँडसम आहेत. एका हृदय शस्त्रक्रिया करायला गेलेल्या एका तरुणीने त्यांना म्हटलं, डॉक्टर तिरछे तिरछे तीर नजर के लगते हैं. डॉक्टर तिरछे तिरछे तीर नजर के लगते हैं, सीधा सीधा दिल पे निशाना लगता है. यानंतर आपण डॉक्टर परेश के दोशी यांना जीवनगौरव पुरस्कार देऊया. डॉक्टरला आपण देव मानतो, कारण ते आपल्याला बरे करतात आणि म्हणून आपण त्यांना देव मानतो. पण या डॉक्टरांचं असं म्हणणं असतं की दुसऱ्याला आनंद द्यायचा, त्यांच्यामध्ये छोटासा काही बिघाड झालेला असतो तो दुरुस्त करायचा आणि मग रुग्णाच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो तो आनंद आपला आनंद म्हणून आपलंही आयुष्य सुंदर करायचं. म्हणून त्यांना मी दोघांना हँडसम डॉक्टर असं म्हणते. रवींद्रनाथ टागोर यांना सुखाची कल्पना विचारली तेव्हा ते असं म्हणाले होते, त्या दोन्ही डॉक्टरांना ते लागू पडतं. सुख काय आहे, म्हणजे सुख क्या होता है? सुख तो चंदन जैसा होता है, खुशियां तो चंदन जैसी होती है, दूसरे के माथे पे लगाओ तो अपनी उंगलियां भी महक जाती है. किंवा मग दुसऱ्या बाजूला प्रत्येक सुखाचे असते दुःखाशी अस्खलित नाते. प्रत्येक सुखाचे असते दुःखाशी अस्खलित नाते. हृदयाला जखमा होतात पण शब्दांना मात्र मग गाणी सुचते. शब्दांना पण फक्त गाणी सुचते. यानंतर मी डॉक्टर आप कुछ बोलिए प्लीज, रिक्वेस्ट. पहले आप में गाड़ी छूट जाएगी. आपसे पहले तो कोई नहीं बोल सकता. Sorry. Good evening, everybody. I will take the liberty of talking in English because that is the only language I can talk little fluently. And I can also excuse myself, not being a born English person. I make a mistake, you will pardon me for that. Anyway, my heartiest congratulations goes to Mr. Dinesh Bhai for not only putting up efforts to bring out this book in which he has, I think, from his heart written every experience as a Parkinson's disease patient that he has encountered. And not only that, I think this book is an inspiring book. And as inspiring as the bhajans that we listened, Sanjeevani ji, almost I think that's the medicine for life. Similar thing he has done, and that contribution of his towards the Parkinson's disease patient community is going to go a very long way. Because I still remember when Dinesh Patel approached us for considering surgery for his Parkinson's disease. He must be suffering from Parkinson's disease for several years. And it had come to a stage where if he doesn't take medicine, he would be frozen, hardly able to walk. If he takes medicine, he would have very violent involuntary movements. And there was a very little time when he would be normal, what you are seeing him just now like this. You can also see a little shake in him, and that is just because of the stress of today's function. But apart from this, you find him very normal, and that you will see in the pictures of the book that he has been releasing. He came to me and he asked me, Dr. Doshi, what would happen after surgery? How would I be after surgery? Can you cure me? Will I be normal? And that is when this dialogue discussion came up, and we said, no, apart from God, no one can take away your disease. We can only heal a part of your disease, and that is what is the aim of a doctor. The doctor's aim is to alleviate or reduce the suffering, not to claim or not to make a tall remark saying that I would be able to cure you. Because I don't think in medical science there are hardly, you can count on your fingertips the diseases that you can actually cure. Most of the diseases can be controlled or conquered the way he has done it. And the question he asked me, then I have a trip to Malaysia coming up, and my family has planned it for a long time. And if I get operated,
should I get operated before I go to Malaysia or should I get operated after I come back from Malaysia? I said, the choice is yours. If you want to enjoy Malaysia, you get operated and go. He was very unsure that I'm undergoing a brain surgery, and I think within 2 or 3 weeks you had to go off, 1 month, 4 weeks after the surgery, he was to go off to Malaysia. And obviously when there is a brain surgery, and today morning only I gave a lecture to an audience of 300 doctors, and I asked them that in this audience, they were doctors, mind you, not lay people, how many people feel that a patient undergoing brain surgery would return home safely? And there was not a single hand which was raised. Even the doctors feel that the brain surgery is such risky surgery that patients would have to be either compromised for his clinical condition or maybe not return home in the best position. So we gave him confidence that actually in our experience we know that you can improve your quality of life, and with his confidence, and I think his wife's confidence was more important, both of them decided that we will undertake this surgery, and you will see the pictures of his Malaysia tour, and that is why I narrated this incidents, are all there, strewn all over the book. Happy beer drinking, I don't know how frequently he does that, but happy beer drinking with Thai girls, and many more things that he must have done, which we hardly would have actually imagined Dinesh Patel to be doing. So don't get the wrong message that if you get operated, you will get all this. But yes, you can get. And the most important aspect, jokes apart, and I would not take more time, the most important aspect of this is the spirit. The spirit, and I see all the people on the dais have had one word to say: Dinesh is unstoppable. And that is the word. He is unstoppable. He gets after you, only God can save you, not even me. So this is what is important, and for fighting any disease, disease will come. A human body is going to be afflicted with disease. The message is very simple. Today's medical science can help you fight the disease in a much better way, but your mind has to conquer your disease. Thank you. Thank you, Dinesh Bhai, for this very kind invitation. And I join you all in wishing Dinesh Bhai, and we look forward to joining him again on his 100th birthday. A great job has been done by my colleague from Jaslok, and one of the best neurosurgeons probably in the world is Dr. Doshi, and I'm very happy to share the podium with Dr. Doshi. Thank you all for this invitation that I have been felicitated today, and listening to the first program, first part of this program sitting in the front row. I left India about 25 years ago, but today after listening to Sanjeevani and her group's music, once again I felt like a Mumbaikar. Very often, I am often asked in such kind of community events is, give us at least one tip that is good for the heart. What is heart healthy? I think music is the most healing, and today Sanjeevani has given that. I'm also asked sometimes to narrate, unlike Dr. Doshi, who has one patient sitting just beside him. I don't have anybody in this audience or on the stage. Many of my patients are in Delhi. So let me narrate two small incidents of two VIP patients that you all know very well, and both were mentioned in the introduction a little bit about me. So during the first bypass surgery of Manmohan Singh in Harley Street Clinic, when I was working in England before going to America, when Manmohan Singh, that time he was advisor to Narasimha Rao. So he got admitted, and when I went to see him, I asked him, "How are you feeling?" He says, "I'm fine." I said, "Fine people don't come to hospital." Anyway, he spoke very little. And we did the surgery. Everything was successful. After surgery, I asked him the same question.
how are you feeling? He says, I am fine. I told you before surgery also. So, the moral of the story is that even 20 years ago, he spoke very little. And fortunately or unfortunately, he continues to have that bad habit. When I remind his wife, sometimes when I go to Delhi and she invites me for a cup of coffee, Mrs. Kaur tells me, I ask him, has he started speaking? He says, you know him very well. He has hardly even spoken to me. Why is all India worried about speaking to him? So that is Dr. Manmohan Singh. But I must tell you one thing about Manmohan Singh is that he is such a respected person in the finance and economic world. I still remember he stayed in the hospital after surgery for 6 days. And in all the 6 days, there was a waiting list of financial advisors and all big corporations and big governments only looking for 20 minutes of his time. He was even consulting while he was in hospital and reading all financial. So, as one of the doctors of Manmohan Singh, I can tell you one thing, is that as we go forward and the history books of India are written, people will remember Manmohan Singh fondly. It is now that many people do not think good about him because of circumstances or whatever. But trust me, history will treat Dr. Manmohan Singh very well and in good light. We will have to wait for the years to come. So if that is Manmohan Singh, let me tell you a little bit on the funny side about music director R.D. Burman. Of course, we have many patients, but R.D. Burman, he got admitted to the hospital. And when I went to see him, I asked him what was his problem, which is our first question as doctors we ask. He said, 14 picture ek saath meri flop gayi. R.D. Burman had 14 flops in a row. But I said, for that you should be going to the music studio, not in the hospital. He says, nahi, wo dil ke taar theek nahi hai na, wo jara jod do, fir sab theek ho jayega. Fortunately, surgery went well. And after surgery, successful surgery, he really composed the #1 music of Bollywood, is sang by Manisha Koirala and Anil Kapoor, is Ek Ladki Ko Dekha To Aisa Laga. That was the immediate hit after his bypass surgery because uske dil ke taar jud gaye the. So on the day of discharge from Princess Grace Hospital in London, Rajesh Khanna came and Aradhana director Shakti Samanta came. They came and they had a gift box in their hand. So Shakti Samanta and R.D. Burman, I said, what is this? He says, this is a gift for you. I don't get many gifts, so I like to open them right away. I was impatient to see what a music director can give a doctor as a gift. So when I opened it, there were 10 CDs in it. CDs in 1980 was new technology. So I opened it and I returned the gift. I returned the gift and I said, unfortunately, I don't own a CD player. What will I do with these? And these are original CDs. So I said, I like all the list of the CDs. Give me cassette. Because I had cassette player in London. I could not afford a CD player. He says, okay. He took it back. And then he called me to his house after about 2 weeks for a drink with him and sit and talk. Again, he gave that same box to me. I says, again, I still don't have a CD player. In that box, there was a CD player and the 10 CDs. So there are several other such wonderful experiences that we face meeting so many interesting people. But as a heart doctor, we cannot do surgery for everybody because of time. But today, at least I want to bless each one of you for a healthy life. Thank you. थैंक यू डॉक्टर. डॉक्टर, एक छोटा सा क्वेश्चन है. आपने इतने स्टार्स लोगों की बाईपास की है, किसको देख के आपका दिल धड़कने लगा? अब
अभी वैसे तो ऐश्वर्या राय अभी तक जवान है, सो उनको पेशेंट बनने में टाइम लगेगा, लेकिन उसके पहले शायद मेरा बाईपास हो जाएगा। ओ नहीं सर, बट ब्यूटिफुल लेडी तो मिठीबाई में सबसे ब्यूटीफुल हुआ करती थी मेरे कॉलेज के दिनों में, लेकिन मैं खाली एक ही लड़की को देखा और उसके बाद उसी के साथ शादी कर दिया, तो ये हैंडसम वगैरह होने का वेस्ट गया। लेकिन हमारे पेशेंट ज्यादातर 55, 60 ऐसे होते हैं। डॉक्टर दोषी के पास कभी कभी आ जाते हैं सुंदर। मुकेश जी इतने प्रभावित है वो एक्सपीरियंस मीठी बाई से, और इतने सहमे हुए कि इधर भी कन्फेस नहीं करते किसके सामने उनका दिल धड़कता है। और मैं ये सवाल मुकेश भाई को पूछा गया तो उसका जवाब मैं तो नहीं दे सकता हूं। नहीं, वैसे सबको ऐसा लगता है कि दिल के डॉक्टर का दिल बहुत बहुत मजबूत वगैरह होता है, लेकिन हमारा भी दिल कभी कभी फास्ट हो जाता है, ज्यादातर सुंदर परी देख के। हाँ? बाकी के तो 60, 65, 80 साल के पेशेंट तो हम रोज देखते हैं। तो ऐसा सवाल मैंने कई टीवी इंटरव्यू दिए हैं एंड कई जगह पे मीडिया से बात की, लेकिन सुंदर परी के बारे में आज तक किसने पूछा नहीं, तो ये क्वेश्चन का जवाब मेरे पास तैयार नहीं है। डॉक्टर आज बस आरडी जी की याद में बस एक लड़की को देखा तो ऐसा लगा, ऐसा बोलिए बस। सुरों की शाम में आपने अभी बोला ना कि म्यूजिक बहुत बड़ा हीलिंग है। मैं एक लड़की देख के खुश नहीं होता हूँ, तो वो आरडी बर्मन ने लिखने में थोड़ा मिस्टेक कर दिया। मैं बहुत सारी लड़कियां देख के खुश होता हूँ। थँक यू। आता डॉक्टरने आपले पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या बायपास विषयी सांगितलं आणि कमी बोलण्याविषयी सांगितले, त्याच्यावरून एक जाता जाता गंमत शेअर करते। असं म्हणे की मनमोहन सिंग यांचा अर्ज नोबेल पारितोषिकासाठी पाठवण्यात आली आणि शिफारस करण्यात आली, आणि ते त्यांचं पत्र आलं त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की आम्ही जो पुरस्कार नोबेलसाठी देतो तो शांतीसाठी देतो, सन्नाटेसाठी देत नाही। असो, गमती जमतीचा हा इतका माहोल रंगलेला आहे, कारण एका भयंकर अशा आजाराला सामोरं जाऊन इतक्या छान पद्धतीने पुन्हा एकदा अभी तो मैं जवान हूं असं म्हणणारे आमचे दिनेश पटेल आज इथे त्यांच्या नाही मी बोलणारच नाही असं ते म्हणतात। मी माईक शेजारी देते, बोला। बोलणार त्यांना अजिबात नाही विसरणार। मंडळी, सर्व मान्यवरापुढे आता इतक्याले मोठाले माणसं बोलतायत, संजीवनी गाण्याचं सगळे हे करतायत, इतका चांगलं संचालन चाललेलं आहे, आणि मला बोलायला बॅटिंग करायला थोडा वेळ दिलेला आहे। बघा, लक्षात घ्या, पार्किन्सनचं जसं लिहिलं तसं दिनेशजी ज्या दिवशी मला भेटले त्या दिवशी खरोखरच इथून 700 किलोमीटर दूर, आणि सध्या हिमालयन कार रॅली दुसऱ्या देशात घ्यायची गरजच नाही, कारण महाराष्ट्रातले रस्ते इतके छान झालेले आहेत की हिमालयन कार रॅली निश्चितच आपल्या इथं घ्यावी। आणि अशा याच्यामध्ये दिनेशजी मला संध्याकाळी 7:30-8 वाजता भेटले। योगायोग किती विचित्र होता ते बघा। मी घराकडे जायला निघालेलो, नरसीला सगळ्यात एक खंत आहे की राष्ट्रसंत आणि संत परंपरेतला आद्य पुरुष जो आहे, भजन कीर्तन परंपरेचा सगळ्यात पहिला माणूस संत नामदेव। पण संत नामदेवावर कुठेतरी काहीतरी आपल्या सगळ्यांकडून अन्याय होत आहे। संतांचं साहित्य जर बघितलं तर संजीवनीताई, मी तुम्हाला एक खरंच उदाहरण सांगतो। संगीत क्षेत्रातले 2 दिग्गज ज्यांचं माझ्याशी त्यांना ज्यावेळेला माहीत झालं की आद्य संतांचं गाव, जन्मगाव नरसी नामदेव आहे,
जिथे जगातील आश्चर्य आहेत, जगातील आश्चर्य म्हणजे काय आणि त्या आश्चर्याशी निगडीत आपल्या दिनेश पटेलजींनी तिथं त्या विषयाला हात घातला. जगात कुठंही आस्थीचं पाणी काही काळामध्ये म्हणजे हाडं हे अमार्फस नेचरचे असल्यामुळं विरघळत नाहीत, पण नरसीला हाडं काही तासात विरघळतात, जे जगात कुठेही दिसत नाही. दुसरी गोष्ट, दिनेशजी त्या विषयाशी निगडीत होते. वासुदेवानंद सरस्वतींना दत्तानी जे साक्षात दर्शन दिलं आणि स्कंद पुराणापासून त्यांनी त्या विषयाला जो हात घातला तो खरोखरच अवर्णनीय आहे. 5 वर्षापूर्वी मी नामदेव संस्थानचं अध्यक्षपद घेतलं. ज्या पद्धतीने आम्ही नामदेव संस्थानचे करत होतो की ज्या संतांचं कार्य खरोखर जगाला दिशा देणारं, राष्ट्रीय एकात्मता आपण सगळीकडे ऐकतो, परंतु 12व्या शतकामध्ये राष्ट्रीय एकात्मता काय आहे हे सांगणारा महान विभूती. आणि त्याच्यापेक्षा मी तुम्हाला सांगतो, मी काही इतका मोठा झालो नाही, मी एक सामान्य माणूसच आहे. संतांच्या कार्याची तुलना कधी करता येत नाही. संत नामदेव श्रेष्ठ की संत ज्ञानदेव श्रेष्ठ. पण निश्चित एक लक्षात घ्या, एक चिकित्सक म्हणून मी त्यावेळेला नक्की सांगेल की 12व्या शतकामध्ये देशाची राष्ट्रीय एकात्मता सांभाळण्यासाठी सतत 5 वेळेला देशाचं तीर्थाटन करणारा आणि सगुण रूपातून निर्गुण रूपाकडे जाणारा आज निश्चितच महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जे पीठ आहेत वारकरी संप्रदायाचे, त्याच्यातलं दुसरं पीठ नरसीचं आहे. नरसीच्या पीठाला आपल्याला इतिहास माहित नाही, आपण तो जाणून घ्यायचा प्रयत्न करत नाहीत. परंतु दिनेशजी ज्या पद्धतीने काम करता आहेत ते खरोखरच प्रचंड सागरातील एक फार मोठं दीपस्तंभ आहे. माझ्या दरबारामध्ये 28 नामदेवावरचे PhD आहेत. संत साहित्यामध्ये सगळ्यात जास्त PhD नामदेवाच्या साहित्यावर आहे. संगीतामध्ये देखील किंवा गायनाच्या याच्यात देखील नामदेवाचे खूप मोठे अभंग आहेत. पंडितजी भीमसेन जोशींना ज्यावेळेला समजलं त्यावेळेला त्यांनी मला फोन केला की मला संत नामदेवाच्या दरबारामध्ये गायचं आहे. आणि त्यावेळेला त्यांनी ताबडतोब 5 मिनिटांनी त्यांचा जोशी नावाच्या PAचा फोन आला की पंडितजींना तुम्ही म्हणू नका, पंडितजी अखेरचे क्षण मोजतायत, पण नामदेवाच्या तिथे यायची त्यांची उत्कट इच्छा आहे. दुसऱ्या संगीतातले हृदयनाथजी मंगेशकर हिंगोलीला आले होते. माझा व्यवसाय शेती आहे, बाकीचे व्यवसाय आहेत. शेतातून येत होतो, अचानक आमच्या आमदाराचा फोन आला, हृदयनाथजी आलेले आहेत आणि त्यांच्याशी बोलायसाठी जसे असतील तसे तुम्ही या. 5 मिनिटांमध्ये आमचे असे तार एकमेकाशी हे झाले. आणि ज्या वेळेला पंडितजींना एक माहीत झालं की संत नामदेवाचं जन्मस्थळ नरसी नामदेव आहे, त्यांनी सगळ्यासमोर मला एकच सांगितलं, सतीशजी मी नक्की एकदा तरी संत नामदेवाच्या दरबारात गाण्यासाठी येणार आहे. एवढा मोठा संत 31 जुलैला इथं माझ्या बाजूला माझे सहकारी डॉक्टर भाकरे बसलेले आहेत. राष्ट्रपती प्रणबजी मुखर्जी आले लातूरला. 20 मिनिटांमध्ये 12 शिष्टमंडळाला भेटणार होते. बी शंकरानंद महाराष्ट्राचे राज्यपाल, शिवराज पाटील चाकूरकर 25 फूट ते 40 फूट दूर होते. कारण काय, त्याच्या मागे एकच गोष्ट होती, दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती. कारण मी कट्टर संघवादी, पिढीजात काँग्रेसच्या विरोधातला, परंतु ज्या वेळेला नरसिंहरावची आपलं प्रणबजी मुखर्जीची विद्वत्ता बघितली नतमस्तक झालो. 12 शिष्टमंडळापैकी एकही शिष्टमंडळाला 10 सेकंदाच्या वरचा टाइम दिला नाही. मी आणि डॉक्टर प्रश्न आम्हाला पडला की आम्हालाही ताबडतोब बाउन्स करतात की काय, परंतु हातामध्ये नामदेवाचा फोटो होता, नामदेव गाथा होती, निवेदन होतं.
त्यांनी जसं माझ्या हातातलं बघितलं, पहिल्यांदा सुरू एकच सांगितलं, आइये आइये. मी स्वतःला टिबल ग्रॅज्युएट आणि फार काही बोलायला असा समजत होतो, पण एक वास्तव्य होतं की गत 30 वर्षात सतत शेती करतोय. शेती करताना जीव ओतून शेती करतोय. शेती करतोय म्हणजे बापदाद्याची शेती आहे म्हणून शेती करत नाही, तर या देशासाठी आम्ही काहीतरी करायचंय. जर ही शेती आम्हाला हे करायचं असेल, ही राष्ट्रीय संपत्ती आहे, या याच्यातून शेती करत होतो. त्याच्यामुळं इंग्रजी वगैरे सगळ्याचं थोडं दूर हे झालं. पण नामदेवाचा फोटो बघितल्यानंतर प्रणबजी पटकन उठले, आइये आइये, पायातली चप्पल काढली, नामदेवाच्या फोटोला नमस्कार केला, नामदेव गाथा डोक्यावर घेतली, 7.5 मिनिटं आम्हाला दिले आणि मला एकच सांगितलं, या देशाचं जे भूषण आहे, नोबेल पारितोषिक मिळालेली गीतांजली, या गीतांजलीचा देखील बेस नामदेव गाथा आहे. मंडळी, नामदेव गाथा काय आहे आणि कशी आहे? कारण मला अजून असं वाटत नाही की या सभागृहात बसलेले दिनेशजी जर सोडला आणि माझे काही नरसिंह माझ्याबरोबर 12 जण आलेले आहेत, नामदेव गाथा आपल्याला माहीत असेल. 700 वर्षापूर्वी या देशामध्ये नामदेवांनी नामदेव गाथा लिहिली. संत शिरोमणी नामदेव झाले आणि या संत शिरोमणी नामदेवाचं कार्य जगापुढे आणायचा फार मोठा प्रयत्न दिनेशजींनी केला. यूट्यूबच्या माध्यमातून ज्या दिवशी त्यांनी हा प्रस्ताव सगळीकडे टाकला, खरोखर दिनेशजी नामदेव मोठे होते, पण तुमच्या यूट्यूबमुळं जगाच्या कानाकोपऱ्यातून नरसीला लोक येतात. डॉक्टर, विषय सांगतो, कुठून येते काय येते आम्हाला कळत नाही. 4.5 लाख लोक नरसीला जेवतात, कोणाचे आम्ही 5 पैसे घेत नाही आणि कधीही आम्हाला कमी पडत नाही. तर यूट्यूबच्या माध्यमातून त्यांनी ज्या पद्धतीने हे केलं, आणि मला वाटतं लवकरच ते पुस्तक ज्यावेळेला जगापुढे येईल त्यावेळेला एक फार मोठं दिनेशजीने कार्य केलेलं असेल असं लक्षात येईल. या दिनेशजींना उदंड आयुष्य तर भेटो, पण दिनेशजीच्या हातून खूप चांगलं कार्य हो, एवढी सद्भावना व्यक्त करून मी माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. दोन्ही डॉक्टरांचा अत्यंत मोलाचा वेळ लक्षात घेता आपण आता समाप्तीकडे निघूया, कारण संजीवनी यांचा नंतर पुन्हा अभंगवाणीचा कार्यक्रम आहे. घराघरामध्ये नवरा बायकोची खूप अशी किटकिट सुरू असते. काही चांगलं होत असतं, वाईट होत असतं, पण असाच एक वैतागलेला पुरुष आपल्या बायकोच्या सततच्या भांडणाला अध्यात्माच्या क्लासला जातो आणि अध्यात्माच्या क्लासला जातो आणि 8 दिवसांनी येतो आणि आपल्या बायकोला करकचून मिठी मारतो. बायकोला कळतच नाही. ती म्हणते की काय अध्यात्माच्या क्लासला हेच शिकवलं का? तर तो म्हणतो, काय म्हणतो बघा, अध्यात्माच्या क्लासला काय शिकवलं माहित नाही, अध्यात्माच्या क्लास मध्ये गुरुनी सांगितलंय दुःख को गले लगाव. पण एक अशी आपल्यातली भगिनी इथे उपस्थित आहे जिने दिनेश पटेल यांचा पार्किन्सन्स जो आजार आहे त्या रोगावर प्रचंड प्रेम केलं आणि त्या रोगाला दिनेश पटेल यांच्यापासून बाजूला केलं. त्या आजारामध्ये दिनेश पटेल यांना हलता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं. त्यांचं सगळं लहान मुलासारखं संगोपन केलं. त्या दक्षाबेन पटेल यांना मानाचा सलाम म्हणून मी मंचावर आमंत्रित करते. माधुरी राजवाडे, संजय देसाई, प्रकाश ब्रीद, राजन पिसाट, चंद्रकांत मोरे आणि विजय तारी यांना मी मंचावर आमंत्रित करते. दिनेश पटेल आणि दक्षाबेन यांचा आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं एक कौतुक सोहळा आता इथे होईल. संजय देसाई. दिनेश जी खड़े रहिए. देव साहब एंड वैदा रहमान. अभी की आता नाही बरोबर झोपली असेल. थँक्यू. दक्षाबेन, अख्ख्या कुटुंबाला नको, त्यांच्या वतीनं आम्ही तुमचा सत्कार केलेला आहे. हो.
सर्वांचे मनपूर्वक आभार मानते, कारण इतक्या मोठ्या संख्येने आज दिनेश पटेल यांच्यावर प्रेम करणारी सगळी माणसं इथे उपस्थित आहेत. सर्वांचे मनपूर्वक आभार. खास करून दोन्ही डॉक्टर आणि मंचारचे इतर सगळे अतिथी, वेळात वेळ काढून आपण आलात